हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मागचा व्हिडिओ जिथून एंड केला होता तिथूनच आजचा व्हिडिओ मी स्टार्ट करते, आजचा व्लॉग स्टार्ट करते. तर हा कोआर्ड तुमच्यासोबत शेअर केला आहे, पण जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सांगा माझ्यावर कसा दिसतोय. रत्ना आणि मी फ्रेश झालो आहोत, रूममध्ये सामान वगैरे ठेवून दिलं आहे आणि आता आम्ही जात आहोत गार्डन एरियामध्ये. कारण आता प्रचंड भूक लागली आहे, जेवण करायचं आहे आम्हाला. सगळेच बाकीचे तिथं जमले आहेत आणि आरती आणि ज्योती त्यांच्या बाळांना खेळवत आहेत. तर छान ह्या जम्पिंग ग्राउंडमध्ये दोन्ही बाळ किती छान खेळत आहेत आणि सोबत त्यांची जी मम्मी आहेत त्या देखील लहान झाल्या आहेत, त्या देखील खेळत आहेत. तर आता जेवणाची वेळ झाली आहे म्हणून सगळे इथं थोडासा टाईमपास करून आणि खेळून वगैरे फोटो वगैरे काढून जेवणाला येतील. ह्या लहान दोन मुलांनी आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत खूप एन्जॉय केला आहे. तर ते त्यांच्या दुनियेमध्ये होते, खूप छान मज्जा करत होते आणि आम्ही आमच्या दुनियेमध्ये. पण खरंच यांच्यासोबत देखील खूप खूप धमाल आली. बनी आहा सारांश हा बघ तो किती खुश होत आहे. हा अरे ना दोनों चार वार वा मज्जा मज्जा. दुसऱ्या बाजूला बघा इथं दोन झोपाळे आहेत. छोट्या झोपाळ्यावर रत्ना छान झुलत आहे. मोठ्या झोपाळ्यावर मोठी बहीण आणि वहिनी दोघेही छान फोटो वगैरे काढून घेत आहेत. तर ते फोटो काढायला देखील प्रचंड म्हणजे सिनरी आहेत. खूप ठिकाणी तुम्ही फोटो वगैरे काढू शकतात वेगवेगळ्या अँगलने. खूप सुंदर असं वातावरण होतं आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे म्हटल्यावर ते खूप छान वाटतं. सगळ्यांना प्रचंड भूक लागली होती म्हणून आल्या आल्या ते जे विलावाले आहेत ना तिथं जे काम करणारे त्यांना सांगितलं होतं की जेवण लावून द्या. त्यांनी जेवण इथं लावून दिलं आहे. आम्ही आपापल्या हिशोबाने इथं जेवण घेत आहोत. सेल्फ सर्व्हिस होती त्यामुळे काही प्रॉब्लेम झाला नाही. जेवणही चांगलं होतं. आम्ही व्हेज त्यांना सांगितलं होतं. 8 दिवस आधीच त्यांना जेवणाचं काय काय मेनूमध्ये आपल्याला मागवायचं आहे ते सांगून द्यावं लागतं, म्हणजे तसं ते करून ठेवतात. तर इथं जेवण वगैरे घेतोय सगळेच. तर सगळ्यांनी आपापली ताटं सर्व करून घेतली आहेत. बघू शकतात काय मेनू आहे. तर तांदूळाची भाकर, चपाती आणि डाळ भात, पनीरची ग्रेव्हीची भाजी, पापड, सलाद आणि गोडमध्ये श्रीखंड होतं. खूप छान जेवण होतं. भाकरी आम्ही त्यांना मुद्दामून सांगितलं होतं की आम्हाला हव्या आहेत. जो काही मेनू होता ना त्यांचा मेनू कार्ड त्यांनी पाठवला होता, त्यातून आम्ही सिलेक्ट केलेलं होतं. खूप खूप सुंदर असा विला आहे. खरंच खूप मजा वाटते आणि इथं तर खूप शांत, अगदी गार आणि शांत वाटते. तर आता मी छान छान फोटो वगैरे काढतोय. आता काही 2-4 फोटो तुमच्यासोबत शेअर करते. बॅकग्राऊंड वगैरे छान वाटलं विलाच्या इथं, तर तिथं फोटो काढले आहेत आम्ही. काही गार्डनमध्ये सुद्धा आम्ही काढले आहेत तिघं बहिणींनी. रत्ना, मी, कविता, मी छान छान इथं फोटो देखील शेअर केले. आणि बघा सारांश, भुवंश खेळतील तेव्हा खेळतील, पण आधीच आम्ही झोपाळ्यावर बसून मोकळे झालो. छान झोपाळा वगैरे घेतला. तर असं बालपण रिटर्न आल्यासारखं वाटलं. मी बसून गेलो. मी आधी घाबरत होते, पण रत्ना बोलली ताई बसून घे, आपण आता लहान व्हायचं आहे.
आणि नंतर इथं गाणी वगैरे लागली होती, DJ लागला होता आणि लागलो मग आम्ही थिरकायला, कारण गाणं वाजलं म्हणजे कंट्रोल होत नाही. आणि मस्त अशी डान्स मस्ती आमची सुरू झाली आहेत, बघू शकतात रत्ना आणि मी. गाणे सगळे म्यूट ठेवणार आहे, कारण गाण्यांचं कॉपीराईट येऊ शकते म्हणून मी गाणे वगैरे काही लावत नाही आहे. अच्छा चला, तुम्हाला आता ना पुढची धमाल सांगते. इथं हे रील करायची होती आम्हाला लहान मुलांच्या गाण्यावर. ही आम्हाला अजिबात जमत नव्हती. आरती आणि ज्योती ही आम्हाला सांगत होती कसं यायचं आहे, काय करायचं आहे. हे गाणं लहान मुलांचं होतं जे बॅकग्राऊंडला वाजत होतं, पण कॉपीराईट्स येतील म्हणून म्यूट केलं आहे. गाणं असं होतं, एक छोटा हाती घूमने चला. तर त्या गाण्यामध्ये ना तो एक एक आपल्या मित्रांना बोलवतो आणि जाळ्यामध्ये अडकतो. तर असं काही ते आम्हाला दाखवायचं होतं, पण खूप थोडंसं म्हणजे कन्फ्युजन होत होतं. आणि कसं यायचं आहे, काय करायचं आहे ते काही कळत नव्हतं. मग एकदा आरतीने आम्हाला व्यवस्थित समजवलं आणि मग आम्ही ते परत स्टार्ट केलं आणि फायनली आम्हाला ते जमलं. तर आम्ही चारही बहिणी हाती बनून आम्ही गेलो, कारण आम्ही हेल्दी आहोत, त्यामुळे आम्ही हाती बनून तिथं म्हणजे गेलो. आणि आरती आणि जी ज्योती आहे ते दोघं जाळं टाकणारे निघालेत आणि वहिनी त्याच्यामध्ये ॲक्टिंग करत होत्या. खूप हसायला आलं खरं तर, म्हणजे खूपच अगदी लहान मुलासारखं आम्ही झालो. आणि नंतर आम्ही आमचंच बघून खूप हसलो पोट धरून. तुम्ही देखील आम्हाला बघा, माझं बोलणं इग्नोर करा, पण तुम्ही बघू शकता समोर काय चाललं आहे आमचं, किती विचित्र. तर असे आम्ही खूप मस्ती केली. जर आमच्यासोबत पुरुष मंडळी असते ना तर आम्ही हे करण्यासाठी ऑकवर्ड झालो असतो, पण आता आम्ही फक्त लेडीज होतो आणि आम्हाला काहीही करायचं होतं. अगदी लहानांपासून मोठं म्हणजे सगळ्याच भूमिका आम्हाला करायच्या होत्या, मौज मस्ती करायची होती. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने ह्या गाण्यावर सुद्धा आम्ही रील बनवली, डान्स केला. तर खरंच खूप खूप धमाल आली. तुम्ही असं एन्जॉय करा, छान सगळं काही विसरून जायचं अशा वेळेस. घर दार, मुलं बाळं आणि आपल्या आहोंना देखील विसरायचं, अख्खी दुनिया विसरायची आणि असे खूप छान असे मस्ती करायची, धमाल करायची. हाती उंदीर काय बनायचं ते बनायचं. नंतर परत आम्ही लागलो थिरकायला, गाणं वाजायला लागलं, पार्टी तो अभी शुरू हुई है. त्या गाण्यावर आम्ही लागलो नाचायला. आणि ही बघा आमची घरातली सगळ्यात बेस्ट डान्सर माझी लहान बहीण. आणि सगळं एक दुसऱ्याला ढकलून ढकलून पुढे कॅमेऱ्यासमोर येत होते. कॅमेरा आम्ही म्हणजे मोबाईल आम्ही स्टँडला लावून दिला होता आणि बघा सगळे जसं येत होतं तसं करत होते. काही कुठं प्रोफेशनल डान्स करायचा नव्हता. सगळ्यांना असं काहीतरी विचित्र आम्हाला करायचं होतं, कारण लग्नांमध्ये किंवा मग इतर पार्टीमध्ये आपण अगदी प्रोफेशनल डान्स करायला बघतो, पण इथे तसं आम्हाला काहीच करायचं नव्हतं. काहीतरी वेड्यासारखं अगदी वाकडे तिकडे हातपाय हलवून आणि तुम्हालाही हसवायचं होतं आणि आम्हालाही ह्या मेमरीज लक्षात ठेवून आम्हाला पुढे हसायचं होतं, म्हणून असं काहीतरी आम्ही करत राहिलो. तर ही धमाल मस्ती तुम्ही कदाचित पाहिली असेल किंवा नाही, पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये हे सुद्धा नक्की टाकणार आहेत. भरपूर शॉर्ट व्हिडिओ आणि भरपूर रील्स देखील येतील. तर रील्स बघण्यासाठी इंस्टाग्रामला मला फॉलो करा आणि इथं देखील शॉर्ट व्हिडिओ नक्की बघत राहा. तर असं आमचं हे सुरू आहे. इथं वेडे वाकडे हातपाय वगैरे करणे, डान्स करणं. मला तुम्हाला हे सगळं सांगताना आणि मला आता हा बघताना सुद्धा खूप हसायला येतं आहे. तर कुठेही असं एन्जॉय करताना परफेक्टपणा हा अजिबात बघायचा नसतो. इम्परफेक्टमध्येच आनंद आहे. का सगळ्याच गोष्टी मागे टाकायच्या आणि खूप धमाल मजा मस्ती करायची. परत एकदा आम्ही लहान झालो. परत एक आम्ही नवीन गाणं लावलेलं आहे जे भुवंशला खूप आवडतं. तर डुबी डुबी डम डम डुबी डुबी डम असं त्याचं रिदम आहे आणि ते गाणं इथं लागलं होतं आणि त्याच्यावर ते आम्ही करत होतो डुबी डुबी डम डम. आणि सगळेच खूप अगदी ठरवलं तरी पण ठरवल्याप्रमाणे करत नव्हतो. कसंही विचित्र आमचं सुरू होतं. सारांश आणि भुवंश ते आपल्या दुनियेमध्ये तिथं वेगळेच नाचत होते आणि मस्ती करत होते आणि आमची मस्ती तर अगदीच म्हणजे आम्ही मुलांना देखील विसरलो होतो. तर अशी आमची मस्ती सुरू होती आणि खरंच खूप धमाल आली. तुम्ही असेच जा आणि अशीच धमाल मजा मस्ती करा. रोजच्या घरकामातून वेळ काढून आणि सगळ्या काही कंटाळवाण्या गोष्टी हे विसरून जायचं आणि इथं फ्रेश मूड तयार करायचा. बघू शकतात ताई, माझी मोठी ताई आणि वहिनी देखील खूप एन्जॉय करतायत हा जो डान्स आहे तो. खरं म्हटलं ना तर जे
फिल्मी सॉन्ग होते ना त्याच्यापेक्षा आम्हाला लहान मुलांच्या गाण्यावर डान्स करायला मजा आली, खूप मजा आली. आणि ज्योती, आरती हे देखील म्हणजे लहान झाले आहेत, मुलांना तेही विसरून गेले होते. हां, मुलांकडे आमचं लक्ष होतं मात्र. तर सारांश आणि भुवंश देखील खूप छान एन्जॉय करत होते. पण आता आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. मी फार मोठे व्हिडिओ टाकत नाही आहे, तुम्ही कंटाळाल म्हणून. तुम्ही स्पीड वाढून आमचा व्हिडिओ बघू नये म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओ टाकते. कारण स्पीड वाढून जर बघितलं तर तुम्हाला हसता येणार नाही आम्हाला बघून, आणि तुम्ही हसावं, आनंद घ्यावा आमचा व्हिडिओ पाहून, हाच माझा हेतू आहे. आणि बघा इथं आमचं भुवंश त्याच्या जणू काही अंगात संचारलं आहे गाणं. तर चला ह्या दोघं क्यूट बाळांसोबत मी आजचा व्हिडिओ एंड करते. उद्याचा जो व्लॉग आहे तोही नक्की बघा, नक्की बघा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, हाईपसुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. बाय.